प्रियांका म्हणून सांगते की सायली ही आपली नायिका आहे आणि विजय नेहमी नायिकेचाच होतो. दोन बायका दोन्ही प्रेग्नेंट पण एक्झॅक्टली. दोघांच्या स्वभावामध्ये किती डिफरन्स आहे. पोट घेऊन शूट करणं, कारण तुम्ही दोघेही यंग आहात आणि अर्थात ह्याचा काही आपल्याला एक्सपिरियन्स नसतं. मेल्या. क्रिएटिव्हिटी आणि एक्झिक्युशन हा खूप मोठा पोर्शन आहे. बाकी आम्ही फक्त ऍक्टिंग करतो, आम्ही फक्त अभिनय करतो. राईट. एवढंच आहे. बऱ्याच आयडियाज ना ऑडियन्स कडनं येत राहतात. ठरलं तर मग या मालिकेत खरं तर खूप ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. नुकतंच तुम्ही बघितलं डोहाळे जेवणाचा खूप मोठा सिक्वेन्स पार पडला आणि त्यात पोलीस जे आहेत ते सायलीला घेऊन गेलेत, पण त्याच्यानंतर जे काही घडतंय ते सगळं जेलचा सिक्वेन्स आता शूट होतोय. माझ्यासोबत अमित आणि प्रियांका आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू Hello. थँक्यू बरं, ही पेअर जरा ऑड पाहायला मिळते आपल्याला, कारण आता सायली ही जेलमध्ये आहे. थोड्या वेळासाठी प्रियांका बाहेर आली असं म्हणायला हरकत अर्जुन आणि नाहीये. प्रिया मस्त आहे, बाहेर फिरतोय आता ती जेलमध्ये आतमध्ये. असं नाहीये काहीच. प्लीज. हो, पण आता जो काही मी सीन पाहिलाय ना, तर तो मला फार इंटेन्स वाटतो. म्हणजे इमोशनली जो काही आहे तो फार इमोशनली बॅलन्स करणारा, जास्त इमोशन्स त्याच्यात पाहायला मिळतात आणि आज सगळेच घरातले म्हणजे मंडळी होती. काय एकंदरीत तो सीन पार पडला आणि एक्झॅक्ट काय होते, सगळे भेटायला लगेचच आला आहात तिला. बरोबर, म्हणजे सायली आता जेलमध्ये आहे म्हटल्यावरती पूर्ण फॅमिली येणारच आहे. कारण आमचं सगळ्यांचंच एकच ध्येय की तिला जेलमधून बाहेर काढायचं आहे. कारण आणि गंमत म्हणजे ही पण तिथेच आहे. सो आता तर असं झालं की लवकर बाहेर ये. पण प्रिया म्हणजे अर्थात कटकारस्थानं आणि प्रिया हे जुळलेलं समीकरण आहे आणि ह्यांनाही सगळ्या घरातल्यांना माहिती आहे की तिथेही काहीतरी घडू शकतं. प्रियाच्या डोक्यात आता नेमकं काय सुरू असणार आहे जेव्हा सायली तिच्यासोबत आली आहे तिथे, तेव्हा दोघीही प्रेग्नेंट आहात, दोघीही त्याच झोनमधनं त्याच सिच्युएशनमधनं जात आहे. प्रियाच्या डोक्यात कटकारस्थानं कुठल्या पद्धतीची आता चालणार आहेत? मला वाटतं की प्रियासाठी आता कटकारस्थान करण्यापेक्षा थोडं सेलिब्रेशन टाइम आहे. अच्छा. कारण ऑब्व्हियसली तिने एवढा जो काही प्लॅन केला तर तो आत्ता सक्सेसफुल झालाय. तर मला वाटतं की आता ती ती पार्टी मोडमध्ये आहे. तुम्हाला पुढचे काही असे दिवस असं दिसेल की ती मजा करते. मी इमॅजिन करतोय. Exactly. पोट घेऊन, ए. ऑब्व्हियसली म्हणजे सायली जेलमध्ये येणार हे ऐकल्यानंतर भयंकर आनंद झाला एकतर मला की म्हणजे प्रियाला मी कर सांगणार होतो हेच म्हण. काय हा प्रियाला, हा मला प्रियाला नाही. प्रियाला मला म्हणजे प्रियाला सो ती सेलिब्रेट करते आणि आता तिने बाकीच्या सगळ्या तिच्या ज्या इनमेट्स आहेत त्यांच्यासोबत कसं प्लॅनिंग केलंय सायलीला त्रास द्यायचं वगैरे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण डेफिनेटली प्रियांका म्हणून सांगते की सायली ही आपली नायिका आहे आणि विजय नेहमी नायिकेचाच होतो. सो तो कसा होणार हे पाहण्यासाठी तुम्हाला सिरियल पाहत राहावी लागणार आहे म्हणजे. ओके ओके. हे असं होतं ना की माझी आणि महिपतची फाईट सिक्वेन्स होती, हा हा तेव्हा माहितीये की हा विजय अर्जुनचा होणार आहे, हा. पण त्याआधी अर्जुनला खूप मार खावा लागणार. तसं म्हणजे सायलीचा छळ इथे बेसिकली जेलमध्येही होणार आहे. प्रिया तो छळ करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मी प्रयत्न करणार आहे छळ होतो की नाही. ओ. म्हणजे सायली मला वाटतं का म्हणजे आता मी ऑडियन्स म्हणजे तुम्हाला हा, विचारते, तू बरोबर. ऑडियन्स आहेस किंवा तुम्हाला विचारते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की सायली तो छळ सहन करेल? नाही, आणि आता तर दोन जबाबदाऱ्या असल्यावर तर नाहीच नाही. पण गंमत अशी मला वाटतं ना या ट्रॅकची ऍक्च्युली की दोन बायका दोन्ही प्रेग्नेंट पण एक्झॅक्टली. दोघांच्या स्वभावामध्ये किती डिफरन्स आहे. एकाला माया दाखवायची आहे आणि एकाला त्रास द्यायचा आहे. सो आपण म्हणतो की गरोदर असल्यावरती बाई चेंज होते, पण Exactly. तरी कधी कधी असंही होतं, बऱ्याच अशाही असतात की त्या चेंज होत नाही, ते आणखीन त्रास द्यायला लागतात. आणि काही असतात जे जे म्हणतात की आता तू त्रास दे, आता मी सहन करणार नाही, आता मी माझ्या बाळासाठी लढणार आहे. लढणार. तसंच होणार आहे असं काहीतरी. I'm not wrong. पण अर्जुन, असं सगळ्यांची खूप अपेक्षा आहे की सायली एखाद दिवस जेलमध्ये राहील किंवा कदाचित काही वेळासाठी जेलमध्ये राहील. ती जास्त वेळासाठी नाही थांबणार. कदाचित अर्जुन तिला लगेचच बाहेर काढेल. खूप मोठी जबाबदारी अर्जुनवरही आहे तिला जास्त वेळ जेलमध्ये या परिस्थितीत न ठेवण्याची. पुढची पावलं अर्जुनची काय असतील? आता केस अशी झाली ना जिथे अर्जुन सुद्धा काही करू शकत नाही. कारण या केसमध्ये बेल होणं किंवा जेलमधून बाहेर घेऊन येणं हे खूप कठीण असतं. तरी सुद्धा अर्जुन त्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे. सोबत सगळेच आहोत आम्ही. सो आम्ही सगळे मिळून खूप प्रयत्न करणार आहोत आणि सायलीला एक रात्रपेक्षा जास्त जेलमध्ये राहावं लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊ, किंवा ती रात्रसुद्धा तिला तिथे राहावं लागणार नाही याची आम्ही खूप काळजी घेणार आहोत. आणि जर राहावं लागलं तर अर्जुन पण तिथेच राहणार आहोत.
जेलमध्ये मी नाही हलणार, जा. हा प्रश्न मी ह्याच्यासाठी विचारला कारण कदाचित ना प्रेक्षकांना पुढची उत्सुकता आहे की म्हणजे हा जसं मागच्या कोर्टरूम ड्रामा खूप दिवस चाललेला तसा आता हा जेल ड्रामा जास्त दिवस चालेल का ती बाहेर आल्यानंतरचा सगळा ड्रामा वेगळा असेल हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना जास्त इच्छा आहे. ड्रामा तर आहे, खूप आहे. जेलच्या आतमधला पण आहे, कोर्ट रूम मधला पण आहे, बाहेरचा पण आहे. आता तो किती दिवस चालणार आहे, काय होणार आहे, हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. सो एकही एपिसोड मिस करू नका, कारण बऱ्याच घडामोडी आहेत. त्यामध्ये तुम्हाला खरंच खूप मज्जा येणार आहे. हे नक्की. त्रास आम्ही सहन करू, मज्जा तुम्ही करा. एंटरटेनमेंट आहे एवढं नक्की. Yes. सो ते आता कसं प्रोसीड होतं की कोण कोणाला त्रास देतं, कोण आधी जिंकतं, कोण नंतर जिंकतं, कधी कोण हरणार आहे, ह्या सगळं तुम्हाला हळूहळू एकेका एपिसोडमध्ये तुम्हाला दिसत जाईल. पण त्यासाठी तुम्हाला एक एक एपिसोड पाहावा लागणार आहे, तो अजिबात मिस करू नका. ओके. कधी आम्हाला होतं की सकाळी पेपरात अच्छा आज असा त्रास द्यायचा आहे का, बरं. पण ह्या सगळ्यात महिपतची मध्ये मध्ये एंट्री होत असते या सगळ्या कटकारस्थानामध्ये. आता या दरम्यान त्याचा काही रोल असणार आहे किंवा या दरम्यान आणखीन तो पुढे काही आणि प्रिया असं मिळून काहीतरी वेगळी कारस्थानं रस्ताना आम्हाला पाहायला मिळतील? हे मला माहित असेल. आत्ता आम्ही 5 जण एकत्र आहोत हे मला माहिती आहे. आणि मी तसं म्हणते सुद्धा की आम्ही जेव्हा 5 जण एकत्र येतो तर तेव्हा आम्हाला हरवणं खूप अवघड असतं, कारण मग हे दोघंच तिथे एकटे पडतात. आणि आत्ता तरी आम्ही 5 जण एकत्र आहोत, त्यामुळे तुम्हाला महिपत, नागराज, राकेश, सचिन आणि अर्थात प्रिया हे सगळे पाहायला मिळणार आहेत. ते बापरे. त्यांचे रोल्स अगदी करेक्ट करतात. आता अर्जुनला विचारेन कारण आहे ना जो काही प्रोमो होता जो आम्ही हम्म. पाहिला डोहाळे जेवणाचा आणि तो शूट झालेला प्रोमो त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली. तुमच्यापर्यंतही ते प्रतिक्रिया पोहोचल्या असतील प्रेक्षकांच्या की त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांकडून. जो शूट झाला तर शूट झाल्या जो काही आम्ही सीन पाहिला पावसात भर तिला पावसात नेतानाचा ते पण भर डोहाळे जेवणात अर्जुन आणि सायली खरं तर कसा तो सीन शूट झाला मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल कारण भर पावसातला सीन आहे खूप मोठा ट्विस्ट होता हा प्रेक्षकांसाठी. आणि खरंच म्हणजे फक्त मी आणि सायली असंच नाही, पूर्ण पूर्ण फॅमिली होती आमची, जी पावसात भिजत होती. पत्रकार होते जे होते तिथे, पोलीसवाले होते ते सगळे भिजत होते. आणि जवळपास दुपारी 2 ते रात्री 12 आपलं जेलचा सिक्वेन्स होता, तोपर्यंत 12पर्यंत मी आणि सायली चिंब भिजलेलो होतो. बाकी सगळे तर 9-10 पर्यंत ते भिजलेले होतेच सगळेच A to Z. आणि फक्त कलाकारच नाही तर ही हा जो प्रोमो आला आहे आणि जो इतका लोकांना पसंत आला, लोकांनी भरभरून प्रेम दिलंय, त्यामागचं खरा कारण म्हणजे प्रत्येकाची मेहनत. राईट फ्रॉम द थॉट की आपण असा प्रोमो बनवूया, त्यानंतर एक्झिक्युशन कसं करायचं, त्यानंतर एक्झिक्यूट करणारी माणसं, सेटवरची माणसं, पूर्ण युनिट भिजत होती आमची. सो सगळ्यांची मेहनत तेवढीच आहे आणि म्हणून कदाचित हा प्रोमो लोकांना इतका आवडला. कुठली गोष्ट टफ गेली त्या सीन मध्ये किंवा तो एखादा प्रोमो जरी शूट करायचा म्हटलं तरी मी असं ऐकलं की तुम्हाला अख्खी शिफ्ट लागली तो प्रोमो शूट करायला. कुठली गोष्ट जास्त डिफिकल्ट गेली इमोशनली किंवा शूट करताना टेक्निकली काय वाटतं तुला? म्हणजे डिफिकल्ट एकच गोष्ट गेली, अमितच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही की अर्जुनचा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, कारण मला मस्ती नेहमी सुचत असते. पावसाचा सिक्वेन्स असतो ना जेव्हा, की आम्हाला जायचे शूट करायचं आणि डायलॉग्स म्हणायचे, काही म्हणायला गेलो की पाणी गेला रे, थांबा, पाणी गेला, डोळ्यात पाणी गेला, तोंडात पाणी गेलं. ओके. आणि ते ते फवारे असतात जोरदार राईट. आणि असं वाटतं की मुसळधार पाऊस पडतोय. तू सुद्धा कधी जा पावसाळ्यात, एकदम मुसळधार पाऊस असेल आणि समोरच्याला म्हण अरे तुला काय करायचं, असंच होईल. ओके. सो ही फसगत होती त्या शूट पण दरम्यानची. तीच गंमत होती ऍक्च्युली. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल मध्ये राहून तुम्हाला अभिनय करायचा आहे, तुम्हाला ते दुःख दाखवायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं तुमच्या भावना, त्या खूप डिफिकल्ट असतात. पण वन टेक मध्ये हा शूट झालेला होता सगळा जो काही प्रोमो होता तो आम्ही बघितला म्हणजे अर्थात तो सेटवरनं बाहेर येऊन गाडीत बसवण्यापर्यंतचा तो वन टेक मध्ये झाला होता का त्याला काहीतरी आणखीन मी तू आम्हाला त्याला सांगू शकशील? दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंतचा तो वेळ फक्त रूम मधून आमच्या गार्डन मधून चालत 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 व्हॅन मध्ये ती बसते. ओके. 2 ते 10 8 तास लागले हे सगळं करायला आम्हाला. सो कारण बरेच कट्स असतात, छोटे छोटे कट्स Right. असतात. आणि जेव्हा प्रोमोची गोष्ट आपण म्हणतो तेव्हा प्रोमो मध्ये परफेक्शन शॉट्स खूप लागतात, परफेक्ट शॉट्स लागतात. जसं तुम्ही पाहिलं प्रोमो मध्ये की तिचे अश्रूचे शॉट, हो. अश्रू पडतो मग ती खेचली जाते पुढे. सो बरेच छोटे 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 शॉट्स असतात. आणि ताऱ्यावरची कसरत दिग्दर्शक आणि कॅमेरामॅन या दोघांची असते. सॉरी, कारण कोणता शॉट घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, तो परत घ्यावा लागेल का, कोण चुकलाय, बरोबर. एक माणूस जरी चुकला असेल ना त्यामध्ये तरी पूर्ण शॉट परत घ्यावा लागतो. राईट. सो ही त्या दोघांची खूप मेहनत आहे यामध्ये, मी खरं सांगेन. क्रिएटिव्हिटी आणि एक्झिक्युशन हा खूप मोठा पोर्शन आहे. बाकी आम्ही फक्त ऍक्टिंग करतो, आम्ही फक्त अभिनय करतो. राईट. मोस्ट त्यांना हॅट्स ऑफ आहे दोघांना.
येस. तर आता जुई आणि तू ज्या काही म्हणजे खूप आता बोललो रे मी आज. नाही नाही जुई आणि प्रियांका, खरं तर मी जुई आणि प्रियांका म्हणून तुला विचारेल, पोट घेऊन शूट करणं, कारण तुम्ही दोघेही यंग आहात आणि अर्थात ह्याचा काही आपल्याला यंग एक्सपिरियन्स नसतं. मेल्या. आम्ही यंगच आहोत. तुझं वय झालंय खरं. ओके. मी पण गंमत करत असतो, आय एम सॉरी फॉर दॅट. हां, पण हे पोट घेऊन शूट करणं काय डिफिकल्टीज तुम्हाला रेडी होतानाचं असू दे किंवा सेटवर पोहोचताना काय थोड्याशा अशा काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात हे असताना, तर काय फॉलो करता तुम्ही आता दोघी? हे काय आहे, की हे पोट घेऊन शूट करणं म्हणजे कधी-कधी पटकन डोक्यातून निघून जातं, की पोट आहे. एक पोट आहे. आपल्याला 8 महिन्याचं बाळ आहे पोटात. तर हे पटकन जेव्हा खूप असे एनर्जेटिक सीन असतात, तर पटकन लक्षात राहत नाही. अरे हो, नाही का? चला. तर हे पण ही गंमत आहे म्हणजे तोड ना मत मेरी बाइक, जो भी करो तोडना असं- मत. असं- मैं देख कब से ये ले तोड़ना, बैठो आराम से बैठो. मी म्हटलं ऍक्च्युली काय करतोय सो ते एक गंमत आहे म्हणजे ती की आणि आता आता 3.5 वर्ष वेगवेगळ्या गोष्टी केल्या केल्या. या मालिकेत तर आता हा एक वेगळा टप्पा आहे हम्म. आणि एक इमोशनल गोष्ट अशी आहे ना की अगेन हा जसं मगाशी म्हणाला की 2 बायका ज्या प्रेग्नेंट आहेत ज्यांना बाळ होणार आहेत एका नवीन जीवाला जन्म देणार आहेत पण दोघांचेही त्या बाळाला वाढवण्याचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. हम्म. प्रिया त्या बाळावर असे संस्कार करते की कधीही कोणावर दयामाया दाखवू नकोस स्वार्थी बन कारण हे दुनिया स्वार्थी आहे ना मग तू पण बन कारण आपल्याला टिकून राहायचं आहे. हम्म. तर सायली इतर जणांवर कसं प्रेम करायचं हे चांगले संस्कार देते सो ही डेफिनेटली आपण हे म्हणतोच ना की आपण ते असतो जे आपण आई वडिलांचं पाहिलेलं असतं. राईट. सो आता ही मुलं उद्या पुढे जाऊन कसे होणार आहेत काय हम्म. होणार आहेत ते आई वडिलांच्या स्वभावाच्या विरुद्ध जातील का अगदी त्यांना धरून जातील हम्म. हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच पण साधारणपणे हा इमोशनल चेंज असतो की मी आत्ता एका पोटातल्या बाळाला वेगळे संस्कार देते आणि ती वेगळे देते हम्म. आणि तू आता मगाशी प्रोमोचं म्हणालीस ना की मला असं वाटतं की त्या प्रोमोतलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मला वाटतं की महिपत म्हणतो की ही गोष्ट संपली नाही आहे अजून हम्म. कारण खूप जणांना वाटत होतं की सायली तन्वी आहे हे कळल्यानंतर गोष्ट विषय संपणार. संपला ना हम्म. आता हम्म. की आता काय दाखवणार सगळं झालं तर असं नाहीये हम्म. एखादी घटना संपते एखाद्याच्या आयुष्यात म्हणजे ते आयुष्य संपत नाही हम्म. त्याच्यानंतरही त्याचं एक आयुष्य असतं आणि तेही कदाचित तसंच काहीतरी वेगळं उलगडणारं असेल सो ओके. म्हणून मला वाटतं की ही कथा इथे संपलेली नाहीये अजून खूप आहे पुढे, अजून खूप आहे. अजून खूप आहे पुढे तर कुठे असं समजू नका की आम्ही अरे हे आता काय दाखवतोय आता ही तन्वी आहे हे कळलं प्रिया आता जेलमध्ये गेली मग आता काय पण ह्याच्यानंतरही तुम्हाला खूप काही काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत हम्म. कदाचित आधी प्रियाला हरवून महिपतला हरवून नागराजला हरवून सायली आणि अर्जुन जे जिंकलेत हम्म. त्याच्यापेक्षा आत्ता अजून दुपटीने ते जिंकतील असं मला वाटतं. Yes. ओके. पण ह्या सगळ्यात कुठेतरी प्रेक्षकांना अशी शंका येते की बऱ्याच ट्विस्ट घडले ना, सो असा एक ट्विस्ट येईल का की मालिका लीप घेईल आणि डायरेक्ट म्हणजे आता 8वा महिना डोहाळे जेवणाचा हे तर आता सगळ्यांसमोर आलेच आहे, तर लगेच 2 महिन्यांनी 2-3 म्हणजे एकाच महिन्यात अर्थात लगेच बाळ होणार आहे, तर लीप घेऊन डायरेक्ट मुलं होतील असं दाखवलं जाईल का? अशी लीप होईल का आणि ती वेगळी स्टोरी होईल का? मी तुला खरं सांगू का आज माझं पॅकअप कधी होणार मला हेही माहित नाही. तुला कसं मी तुला सांगितलं ना आधीच की सकाळी आम्ही आता अच्छा हे असं तोच खेळायचं हे का असं आहे ओके का? आज आज ओके. असं आज असं हे असं करू इतकं आपण. आमच्यासाठी पण नवीन असतं Okay. म्हणजे असं काही नाहीये की हा गैरसमज असेल की नटांना सांगितलं जातं की पुढे काय होणार आहे वगैरे. असं काही म्हणजे सुरुवातीला नसतं. सांगितलं जातं की कथा अशी जाणार आहे Definitely. पण त्यानंतर बऱ्याच चेंजेस होत राहतात. हा पण ती घटना 1 दिवसाची आहे का 1 महिन्याची का 1 वर्ष चालणार आहे हे आम्हाला खरंच माहित नसतं. हम्म. जितके ऑडियन्स सरप्राईज असतात तितकेच कदाचित आम्ही थोड्या 4-5 दिवस आधी सरप्राईज होतो एवढंच आहे. बऱ्याच आयडियाज ना ऑडियन्स कडनं येत राहतात. हा. मला आता मध्ये डीएम आलं होतं की आता प्लीज असं दाखवू नका की जेलमध्ये दोघांची मुलं चेंज झाली. म्हणलं आयडिया चांगल्या आहे थांब आता विचार करू यावर. हे असे सजेशन्स येतात लिटरली तुम्हाला असा एखादा प्रोमो किंवा असं काहीतरी ट्विस्ट अरे कधी कधी पडल्यानंतर? तर कधी कधी तर प्रेक्षक आम्हाला पुढची स्टोरी सांगतात आता असं 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 होईल असं पण असं काही होणार नाहीये. आणि तीच गंमत आहे की तुम्ही हुक होता त्या मालिकेला त्या गोष्टीला आणि मग तुम्ही विचार करायला लागतं की आता पुढे काय होणार आहे अच्छा हे असं दाखवतो आता असं होईल तसं होईल हम्म. सो ही गंमत आहे ती एन्जॉय करावी असं मला वाटतं ऍक्टर म्हणून Yes. ती करतो. येस. माझ्या मते आता सध्या काही जण मिस करतायत की अर्जुन आणि सायलीचं जे काही रोमॅन्टिक क्षण
क्षण होते, जे डोहाळे पुरवले जात होते, ते सगळ्या गोष्टी मिस होऊन आता थोडा सिरियस ट्रॅक आलाय. त्याच्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज असतील, पण आय होप लवकरच प्रेक्षकांना असं हसतं-खेळतं वातावरण पुन्हा पाहायला मिळेल. मी हसतच असतो. ती जेलमध्ये जरी असली तरी जेलमध्ये असं करत नाही अर्जुन. अमित करतो असं कधी-कधी कॉमेडी करत असताना. हो, पण प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत रोमॅन्स करणं किंवा रोमॅन्टिसाइज होणं असं नाहीये. पण एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांसाठी उभं राहणं, एकमेकांसाठी जगणं. आज जर सायली जेलमध्ये आहे, तर अर्जुनला तितकीच काळजी वाटतेय. त्यालाही झोप लागत नाहीये घरी. तोही तितकंच टेन्शनमध्ये आहे. हे सुद्धा प्रेम आहे. ती बाहेर आल्यावरती तिच्या डोळ्यात बघणं की आता ती रिलीव्हड आहे, तिचा विश्वास मी कायम ठेवलं. मी माझ्या पूर्ण परिवारासकट खंबीरपणे उभा होतो सायलीसाठी, हे सुद्धा एक प्रेम आहे. सो प्रेमच्या बऱ्याच काय म्हणतो आपण व्हेरिएशन्स आहेत. Variations. सो त्या सगळ्या व्हेरिएशन्स लोकांना आवडतातच आणि अर्जुन सायलीचं प्रेम तुम्हाला नक्कीच आवडणार आहे यापुढे सुद्धा. येस. थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतका छान इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी, आणि असे Thank you. बरेच ट्विस्ट अँड टर्न्स येत राहू देत आणि ही मालिका अशीच प्रेक्षकांना खिळवून ठेवू देत ह्याचा आशा व्यक्त करते. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank थँक्यू you. थँक्यू थँक्यू.